रडतं. हा गमतीचा भाग जरी सोडला तरी आम्हाला सगळ्यात जास्त दुःख केव्हा होतो, म्हणजे सगळ्यात आनंद आम्हाला बाळ जन्माला आलं तेव्हा होतो, आणि सगळ्यात जास्त दुःख केव्हा होतं तर जेव्हा कोणाचा तरी मृत्यू होतो. बरोबर आहे, म्हणजे मृत्यू हे सगळ्यात दुःखाचं मोठं कारण आहे. पण हा मृत्यू का होतो? कारण जन्माला आलो म्हणून मृत्यू होतो. वास्तविक पाहता जातस्यहि ध्रुव मृत्यू, जो जन्माला आलेला आहे तो मरणारच आहे. हे म्हणजे सत्य आहे, त्रिकालवादी सत्य आहे. सत्य मान्य करतो का आपण? ते नाही करत. पण त्याचं सगळ्यात जास्त दुःख होतं. हे दुःख होण्याचं कारणच मुळी काय आहे तर आपला जन्म. कारण जन्मच झाला नाही तर मृत्यू होणार नाही. आता या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला वेगळ्या वाटत आहेत, परंतु हळूहळू हळूहळू जसा आपला विषय विकसित होईल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल की याचं कारण नेमकं काय आहे किंवा काय नेमकं याच्यातून सांगायचं आहे. म्हणजे मूळ पहिल्यांदा परमात्मा रूप असलेला आपला जीव वासनामध्ये अडकतो, आणि वासनामध्ये अडकल्यामुळे आपला जन्म होतो, आणि या जन्मामुळे मग ह्या सगळ्या संसाराच्या ज्या गाथा आहेत त्या आपल्या मागे लागतात, आणि हळूहळू जबाबदारीने का म्हणा, संघर्षाने का म्हणा, आव्हानाने का म्हणा आपला जीव त्या ठिकाणी दुःखाला कारणीभूत होऊ शकतो. आणि मग त्यानंतर जसा जन्म झाला तसा पहिल्यांदा सोहम सोहम सह अहम, म्हणजे तो मी, परमेश्वर आणि मी वेगळं नाही, परमेश्वरच मी आहे, एकरूप आहो असं म्हणणारा तो जीव हळूहळू काय म्हणायला लागतो? कोहम, कोण मी, अहम, अहम तयार झाला, माझी वेगळी ओळख तयार झालेली आहे. तिथून आपल्या आयुष्याची काय होते सुरुवात होते. तो बाळ जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला त्याचं जे विश्व असतं ते संपूर्ण त्याच्या आयुष्या भोवती असतं, म्हणजेच परावलंबी असतं. सुरुवातीला बाळ काहीच करू शकत नाही, परावलंबी असतं ते. त्यामुळे त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था, त्याच्या पालनपोषणाची व्यवस्था, त्याच्या सगळ्या कृतींची व्यवस्था, कार्याची व्यवस्था, कामाची व्यवस्था त्याची आई करत असते. म्हणजे आई हे त्याच्यासाठी विश्व असतं, आई त्याच्यासाठी सर्वस्व असतं. बाळ हळूहळू हळूहळू मोठं व्हायला लागतं, आणि मग त्याचं विश्व विस्तारतं. आईची जागा मित्रमंडळी घ्यायला लागते. आईला कमी वेळ देऊन मित्रांमध्ये त्याला जास्त तो रमायला लागतो. विश्व विस्तारित होऊन राहिलेलं आहे. आणखी थोडा मोठा होतो, उपवर होतो, लग्नाचं वय त्याचं होतं, आणि त्याच्यासाठी वर संशोधन किंवा वधू संशोधन केलं जातं. वास्तविक पाहता आपल्या प्रत्येकाच्या घरातलं अपवाद, माझ्या प्रत्येक उदाहरणाला अपवाद असणार आहे बरं का, म्हणजे आणि आम्ही सगळे अपवादातले आहोत हे लक्षात घेऊनच समोर जायचं. पण तरी सुद्धा उदाहरणादाखल हे द्यावे लागतात. आणि म्हणून की घरोघरी नवरा बायकोचा संवाद काय असतो? उठून दुर्बुद्धी झाली, तुझ्याशी लग्न केलं ना, मी आहे म्हणून टिकले, दुसरी असते तर सोड, असतो की नाही? किती रोज सकाळ संध्याकाळ दुपार आपल्याकडे सगळ्यांच्याकडे ह्या गोष्टी होतातच. तरी सुद्धा आपण संसार नेटाने करतो. माहिती आहे की या सगळ्या रगाड्यामध्ये सगळ्या गोष्टीचा म्हणजे विवाह हा विषय कसा आहे, हा असा लाडू आहे, खाल्ला तरी पस्तावतो माणूस, आणि नाही खाल्ला तरी पस्तावतो. पण तरी सुद्धा आम्हाला एवढ्या सगळ्या विवंचना असताना सुद्धा आम्हाला माहिती आहे की इतके त्यामध्ये हे असताना सुद्धा, आव्हानं असताना सुद्धा, संघर्ष असताना सुद्धा आम्ही आमच्या मुलाच्यासाठी काय करतो? चला आम्ही अडकलो ना, तुम्ही कसे सुटणार? अडका. अर्थात आपला उद्देश फार वेगळा असतो, जग reality आहे ते करावंच लागत असते. मग आता काय झालेलं आहे, बरं संशोधन झालेलं आहे. उपवर वधू आणि म्हणजे मुलगा असेल तर मुलगी मिळालेली आहे, विवाह झालेला आहे, सुरुवातीचा काळ आहे, हा सगळा आपल्या सगळ्यांचा प्रवास आहे. फक्त तो मी शब्दांमध्ये मांडते. आपल्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस एकमेकांसोबत आपल्याला राहावंसं वाटतं, म्हणजे पूर्ण वेळ आपल्या मनामध्ये नवरा असेल तर बायकोचेच विचार असते, तिला काय आवडेल, ती कधी येईल, ती कधी, म्हणजे सोबत राहणे, सहवासाची आवड असणे, गप्पा करणे, यामध्ये आपला पूर्ण म्हणजे जणू काय तो मदर आणि ती रती अशी अवस्था असते. म्हणजे सगळ्यात नशिबात कोण आहे, जगातला सगळ्यात नशिबात म्हणजे स्वर्ग दोन बोटं शिल्लक राहतो. काय पण माझं आयुष्य आहे, काय पण जीवन सुंदर आहे, अशा पद्धतीचं आपलं वागणं असतं. समर्थ याला विरोध करत नाही. विवाहाला
एकमेकांवर प्रेम करा. समर्थांचं तर पूर्ण म्हणणं असं आहे की एकमेकांवर भरभरून प्रेम करायचं, जीवापाड प्रेम करायचं. प्रेम करायला नाहीच, प्रपंच करावा नेटका असं समर्थ म्हणतातच. प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ आहे त्या ठिकाणी. तुकाराम महाराज काय म्हणतात, पण प्रपंची असूनी राहावे विरक्त. आणि समर्थांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की आपलं एकमेकांवरचं प्रेम असावं, हरकत नाही, भरभरून प्रेम करावं, भरभरून गप्पा कराव्या. म्हणजे सगळ्या ज्या आपल्याला आवडीच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अगदी व्यवस्थित पद्धतीने कराव्या. परंतु या सगळ्या प्रेमाचं जे अधिष्ठान आहे, या प्रेमाचा सगळ्याचा जो आधार आहे, तो आधार फक्त संसार, कुटुंब, मुलं, बाळ, सत्ता, संपत्ती अशा पद्धतीचा असू नये. म्हणजे मी विवाह केलेला आहे, मला मुलं झालेली आहेत, हरकत नाही ना, सामान्य आहे ते. आणि अशा पद्धतीची भावना निर्माण होणं सामान्य माणसाच्या याच्या ठिकाणी साहजिकच आहे, ती व्हायलाच पाहिजे. परंतु या सगळ्या गोष्टींचा उद्देश म्हणजे विवाह करण्याचा उद्देश केवळ आणि केवळ माझं कुटुंब एवढंच असू नये. म्हणजे जीवनाचा उद्देश फक्त मुलं बाळ निर्माण करणं आणि त्यांच्या पालनपोषणाची किती मोठी मी संपत्ती जमवणार आहे, किती घरं बांधणार आहे, हा उद्देश असू नये. मग काय असावा, तर याचा आपल्या जीवनाचा उद्देश शाश्वत सुख, परमसंतोष आणि आंतरिक समाधान हा असायला पाहिजे. आता पहा, तिन्ही गोष्टी कशा आहेत, काय म्हटलेलं आहे, शाश्वत सुख. शाश्वत सुख, सुखी व्हावं, सगळ्यांनी सुखी. पण सुख नेमकं कशाला म्हणायचं हे अतिशय महत्वाचं आहे की सुख आपण कशाला म्हणतो, आपण सुख कशात मानतो. म्हणून मग त्यांनी सुरुवातीला शब्द वापरलेले, त्या सुखाचं विशेषण वापरलेलं त्यांनी शाश्वत. शाश्वत म्हणजे काय, शाश्वत म्हणजे दीर्घकाळ टिकणारं. कोणत्या सुखाला शाश्वत सुख म्हणतात, आमचं घर, आम्ही जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तर आमचं घर आहे, मग ते शाश्वत सुख झालं का, नाही. आणि आम्ही मात्र कसे आहोत, आमचं सुख कशात आहे. आमची नवीन मला खूप आवडणारी साडी मी नेसलेली आहे, देवळात आलेली आहे, आणि माझ्या शेजारची बाई किंवा मागची बाई तिच्या हातात उदबत्ती आहे पेटलेली, म्हणजे झाली आता तेव्हापाशी ती लावा, आणि चुकून माझ्या साडीच्या पत्राला तिच्या उदबत्तीचा चटका लागला. देवाला समोर आहो आपण, बरोबर ना. काय काय प्रतिक्रिया असेल जिच्या पदराला, जिची साडी अतिशय आवडीची आहे, नवीन आहे, पहिल्यांदाच गडी मोडलेली आहे, आणि तिच्या साडीच्या पदराला उदबत्तीचा चटका लागला. एवढंसं साधं शिद्र पडलेलं आहे, ते दिसणार पण नाही. पण तरी सुद्धा माझी प्रतिक्रिया काय असेल, त्या बाईची प्रतिक्रिया काय असेल, चिडून जाईल पहिल्यांदा, बरोबर आहे की. माझी आत्ताच घेतलेली होती, हा तुम्ही ठीक आहे, हो तुम्ही चुकीने केलेलं असेल, पण माझी साडी तर गेली ना. सुख त्या साडीत आहे का, नाही. म्हणजे आम्ही काय करतो, ज्या अशाश्वत गोष्टी आहेत, अगदी सुरुवातीपासूनच्या ज्या सगळ्या अशाश्वत गोष्टी आहेत त्यामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यामध्ये आम्हाला बिलकुल ते सुख मिळणार नाही. जे शाश्वत सुख आहे, जे दीर्घकाळ टिकणारं आहे, या जन्मीच्या सुखामुळे मला पुढचा जन्म सुखावह मिळणार आहे, त्या सुखाला शाश्वत सुख म्हणतात. परमसंतोष कशामुळे मिळतो, परमसंतोष म्हणजे समाधान कशामुळे मिळेल की एखाद्याला, परम म्हणजे श्रेष्ठ, संतोष समाधान तर काय आहे की कोणत्याही गोष्टीतून, आता आपण विघ्न संतोषी हा शब्द वापरतो. एखादा रस्त्यावर पडला, काय आनंद होतो आपल्याला, आनंद होण्यापेक्षा हसायला तर पटकन येतच की कसा पडला, बरोबर आहे की नाही. असे करत तो पडला. आमचं कर्तव्य काय आहे की पहिले धावत जाऊन यायचं, त्याला उठवायचं आणि तुला काय लागलं का रे बाबा असं विचारायचं नाही. आम्ही काय करतो, पटकन आमच्या चेहऱ्यावर हसू येतं. हे याला परम संतोष म्हणत नाही, याला समाधान म्हणत नाही, याला आनंद म्हणत नाही. दुसऱ्यांच्या सुखामध्ये आमचं सुख शोधणे, सहानुभूती हा शब्द आपण वापरतो बघा. असे अनेक शब्द आहेत की ज्याचा अर्थ आम्ही केवळ वाईट गोष्टीसाठीच तो वापरला जातो. अशा पद्धतीचं आपल्या डोक्यामध्ये ती कल्पना असते. सहानुभूती हा शब्द कुठे वापरतो, एखाद्याच्याकडे वाईट घटना घडलेली असेल, वाईट प्रसंग असेल, तेव्हा काय म्हणतो की तुझ्या दुःखात मी सहभागी आहे, तुझ्याबद्दल मला खूप सहानुभूती वाटते. वास्तविक पाहतात त्या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. सहानुभूती म्हणजे दुःखाची
दुःखाच्या प्रसंगातच वापरली जाणारी गोष्ट म्हणजे सहानुभूती नाही, सह अनुभूती. सह अनुभूती म्हणजे सोबत घेतलेली अनुभूती, सोबत घेतलेला अनुभव, मग तो दुःखाचा असेल किंवा सुखाचा सुद्धा असेल. परंतु माणसाची प्रवृत्ती अशी आहे की दुःखामध्ये तो कदाचित सुखी होऊ शकतो, परंतु दुसऱ्याच्या सुखामध्ये मात्र सहभागी होण्यासाठी मोठं काळीज लागतं. बरोबर आहे की नाही? की माझा मुलगा आणि शेजारचीचा मुलगा जर दोघेही 10वीत असेल आणि तो त्याला मिळालेले 95% माझ्या मुलाला मिळालेले आहे 75%, होईल का निर्माण माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल सहानुभूती? नाही होणार, कारण माझी ती मनोवृत्तीच नाही आहे. तर सहानुभूती हा शब्द या दोन्ही गोष्टीसाठी वापरला जातो. परमसुख, परमसंतोष, दुसऱ्याच्या सुखामध्ये तसाच दुसऱ्याच्या दुःखामध्ये सारखी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होणं, आंतरिक समाधान. केव्हा मिळतं आंतरिक समाधान? मनुष्य कितीही काही असला, दुर्जन असला, काही असला तरी एखाद्याच्याबद्दल चांगले विचार करणे, एखाद्याला मदत केलेली असेल की आम्हाला रात्रीची झोप शांत पद्धतीने लागते. आता मी जसं काळे सांगितलं की आम्ही शिक्षकी पेशातले लोक आहोत. एखादा रोज जाऊन वर्गामध्ये शिकवतो, परंतु एखादा दिवस मात्र असा असतो की त्या दिवशी उगाच छान वाटतं. अरे आज आपण काहीतरी वेगळं घेतलं, आज आपण काहीतरी वेगळं शिकवलं. मुलांच्या चेहऱ्यावर आपल्याला आज आपण शिकवलेलं समजल्याचा जे आविर्भाव होते किंवा त्यांना समजलं असं आम्हाला चेहऱ्यावरून वाटतं. म्हणजे काय केलेलं आहे की माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य मी योग्य पद्धतीने बजावलेलं आहे आणि ते सकाळ म्हणजे त्याची कृती चांगली झालेली आहे, ते योग्य पद्धतीने झालेलं आहे, ते यशस्वी झालेलं आहे. हे समाधान जेव्हा माझ्या मनाला मिळतं आणि विनाकारण आपल्याला छान वाटत असतं, आतमधून छान वाटत असतं, त्याला आंतरिक समाधान असं म्हणतात. म्हणजे आपल्या संसाराचा जो मूळ बेस असावा किंवा आधार असावा तो काय असावा, तर शाश्वत सुख. म्हणजे या क्षणिक सुखाला आपण बळी पडता कामा नये. त्यानंतर परम संतोष हा आपल्याला असायला पाहिजे आणि आंतरिक समाधान आपल्याला यामधून मिळायला पाहिजे. आणि त्यामुळे समर्थ काय म्हणतात, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. आम्ही ऐकतो काय, सदा सर्वदा प्रीती जीवी धरावी. बरोबर आहे की नाही? आम्ही बरोबर आम्हाला जे संयुक्तिक वाटतं, आमच्या जे फायद्याचं असतं त्या ठिकाणी बरोबर आम्ही संत वचनामध्ये सुद्धा छान बदल करून घेऊ शकतो. आमचं या देहावर इतकं प्रेम आहे, आमचं या सगळ्या आम्ही जमवलेल्या या सगळ्या गोष्टींवर इतकं प्रेम आहे की ते सोडताना सुद्धा आम्हाला त्रास होतो. एक गोष्ट आहे पहा, याच्यामध्ये एक वडील असतात आणि एक मुलगा. त्या वडिलाला कोणी एका ज्योतिषाने सांगितलेलं असतं की 8 दिवसानंतर काय होणार आहे, तुझा मृत्यू होणार. त्या वडिलांना सांगितलेलं असतं, त्या पुरुषाला त्या व्यक्तीला सांगितलेलं असतं की 8 दिवसानंतर की तुझा मृत्यू होणार आहे. ठीक आहे, हरकत नाही, परंतु तुला दुसरा जन्म म्हणजे जो पुढचा जन्म तो कशाचा मिळणार आहे माहिती आहे? नाही, तर तो पुढचा जन्म तुला डुकराचा मिळणार आहे. अरे बा, कावळा चाललं असतं, चिमणी चाललं असतं, मांजर कुत्रा कोणीतरी पाळलं असतं, पण काय तुला पुढचा जन्म कशाचा मिळणार आहे, डुकराचा मिळणार आहे. तो ताबडतोब आपल्या मुलाला बोलवतो. पहा, त्याला मृत्यूचं त्या ठिकाणी हे नाही वाटलं, काळजी नाही वाटली की अरे आपण आता मरणार वगैरे वगैरे, काही नाही, पुढचा जन्म डुकराचा मिळणार आहे. मुलाला तो पटकन बोलवतो आणि तो काय म्हणतो की असं असं सांगितलेलं आहे, काका आले होते ज्योतिष काका आणि त्यांनी मला सांगितलं की 8 दिवसानंतर तुझा मृत्यू आहे आणि तुला पुढचा जन्म मात्र कशाचा मिळणार आहे, तर डुकराचा मिळणार आहे. मग तू काय करायचं, तर तू मला जसा माझा जन्म होईल डुकराचा, तू एक बंदूक घेऊन यायची आणि मला मारून टाकायचं. काही विचार करायचा नाही, मला मारून टाकायचं. मला नाही बाबा डुकराचा जन्म कुठे, ते चिखलामध्ये नको. आणि बरोबर ठरलेल्या दिवशी त्याचा मृत्यू होतो. आता शेवटी काही झालं तरी वडील आहे, त्या मुलाला वाईट वाटतं की अरे आपले वडील गेले, सगळं माहिती होतं, पण तरी सुद्धा त्या क्षणाला त्याला खूप वाईट वाटलं. आज त्याचे वाईट वाटण्याचे दिवस, ते सगळे अंतिम क्रिया करण्याचे दिवस, याच्यामध्ये काही कालावधी रचला. मग 13 दिवसाचं सुख असतंच की नाही, मग 13 दिवस तर काहीच करता येत नाही. तोपर्यंत इकडे मृत्यू झाला आहे, तिकडे डुकराचा जन्म झालेला आहे.
लक्षात घ्या, त्याला काही कालावधी, त्याला काही कुठल्या क्रिया नाही लागल्या, ताबडतोब जन्म झालेला आहे. म्हणजे 13 दिवस त्याला जन्म होऊन झालेले आहेत. इकडे याला मग 13वी नंतर आठवण आली की अरे हो, आपल्या वडिलांनी आपल्याला असं सांगितलं होतं की बंदूक घेऊन ये आणि डुक्कर म्हणून जे माझा जन्म झालेला आहे त्याला मारून टाक. हा गेला आपला ताबडतोब बंदूक घेऊन, आणि त्यावेळेला तो डुक्कर होता. आता हा बंदूक घेऊन तयार झाला आणि गोळी सोडणार. तेवढ्यात ते डुक्कर धावत आलं जन्माला आलेलं. अरे बाबा काय करतोय? मारतोय, तुम्हीच तर सांगितलं होतं, नको नको मारू नको. आता मला की नाही हाच जन्म छान वाटतो. म्हणजे काय पहा, काय आपण जसं आहे इथे काय असतं की ज्याच्यामध्ये जन्माला आले ते इतकं चिटकतं आपल्याला, आणि हळूहळू हळूहळू आपल्याला काय होतं ते आवडायला लागतं. म्हणजे आपण सुद्धा एखाद्या वेळेस विचार करतो की नाही, रस्त्यावर डुक्कर दिसतं की याला काय वाटत असेल, आपण तर माणूस आहोत की नाही, आपण छान जेवतो, आपण सगळं राहतो, स्वच्छ राहतो, हा डुक्कर याला काय वाटत असेल. त्याला असं वाटू नये, असं आपल्या मनात येऊ नये म्हणून पण या जन्मापासूनच त्याची सुरुवात करायची आहे की पुढच्या जन्मामध्ये. पण मात्र वैशिष्ट्य असं असतं की ज्या जन्मामध्ये आपण जातो तो काय असतो, तो आपल्याला आवडायला लागतो. हे त्यावरून सांगितलं की इतकं आपण गुरफटून जातो त्याच्यामध्ये की आपल्याला त्या म्हणजे ते छान वाटायला लागतं की हा ठीक आहे ना, याच्यामध्ये चांगलं आहे, याच्यापेक्षा तर हा चांगला आहे. हे अशी परिस्थिती आपली निर्माण होते. आणि जर अशामध्ये आता आपण पुन्हा मागे जाणार आहोत की मुलगा उपवर झालेला आहे, छान पत्नी मिळालेली आहे, किंवा मुलगी असेल तर छान जावई मिळालेला आहे, मुलगा नवरा मिळालेला आहे, दोघं एकमेकांमध्ये फार रममाण झालेले आहे, संसार सुरू आहे, पण काळ सांगून येत नाही. आणि अशामध्ये जर पतीचा किंवा पत्नीचा मृत्यू झाला, संसार आहे हा, याच्यामध्ये जन्म मृत्यू चालूच राहणार आहे. हे एकदम उड्या का मारते आहे ते समोर लक्षात येईल की त्याचा जर मृत्यू झाला किंवा तिचा जर मृत्यू झाला तर काय पण दुःख. अरे बापरे, आता काय करणार, आता मी एकटा कसा जगू, मी एकटा कसा राहू. आणि स्त्री असेल तर मी एकटी कशी राहू, तुमच्याशिवाय मी कशी जगू किंवा कसा जगू. ऐकतो की नाही आपण, पुष्कळ वेळा असं असतं की हा अतिशय वाईट म्हणजे अतिशय दुःखदायक प्रसंग असतो. दुःख म्हणजे वेदना देणारा असतो. पुढचं आपलं काय आहे हे सगळं, याचे मोठे मोठे प्रश्न असतात. परंतु प्रत्येक ठिकाणी रडत असताना एक वाक्य आपल्याला ऐकू येतं, मी एकटा कसा राहू किंवा मी एकटी कशी राहू. बरोबर. पण चित्र कसं असतं, एकटं कोण जात असतं, जो मृत व्यक्ती आहे तो एकटा जात असतो. जो मी एकटा आहे, मी एकटी आहे म्हणत असताना त्याच्या पाठीवर कोणीतरी त्याला थापटत असतं, आजूला कोणीतरी असतं, बाजूला कोणीतरी असतं, समोर असतं, त्याला सांभाळणारे अनेक लोक असतात. जवळपास 100 लोक त्याच्या आजूबाजूला असते, तरी तोंडातून वाक्य काय निघत असते, मी एकटा कसा. वास्तविक पता जाणारा एकटा असतो, उरलेले सगळे असतात, तरी सुद्धा मी एकटा कसा राहू, मी एकटा कसा राहू. आणि इथपर्यंत आमची जाते की नाही, आता मला या संसारामध्ये रस नाही, आता मला काय करायचं आहे, मला संन्यास घ्यायचा आहे. हे सगळे वाक्य कसे असतात, हे वाक्य स्मशान विरक्ती ज्याला म्हणतात. बरोबर आहे की नाही, की आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने असतात की मी कसा राहणार आहे, तुझ्याशिवाय तर मला जगणं शक्य नाही आहे. म्हणजे काय आहे की जाणारा आहे, जाणाऱ्याला आता तो काही ऐकत नसतो, पण माझ्या मनामध्ये, आणि या गोष्टी साहजिक आहे, या गोष्टी काही होणार नाही अशातला भाग नाही आहे, पण याच्यामध्ये आपण कशा पद्धतीचं अडकत जातो हे समर्थ वारंवार सांगत आहेत. मग काय होतं की ज्याच्यासाठी आम्ही आमचे प्राण त्याग करायला तयार असतो, ज्याच्यासाठी आम्ही संन्यास घ्यायला तयार असतो, त्याचा जर मृत्यू होऊन 2-4 तासाच्या वर झाले तरी सुद्धा नातेवाईक काय करतात,